नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत PNG ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोड वरील शाखेतील डायमंड कलेक्शन एक्सप्लोअर करण्यासाठी। तर भक्तिताई आपल्याला प्लॅटिनमची ज्वेलरी आधी दाखवणार आहात। आपण वेगळं एक काउंटर वेगळं एक सेक्शन चालू केलं। तिकडे गोल्ड सेक्शन आहे, तिकडे सिल्वर वेगळं आहे, आता डायमंड पोलकीचा वेगळा केलेला। बरोबर, आपण ते ब्लॉग आधीच केलेले आहेत। तर आज आपण प्लॅटिनम ज्वेलरी आधी बघू, त्यानंतर आपण डायमंड कलेक्शन कडे वळूया। प्लॅटिनम ज्वेलरी मध्ये ब्रेसलेट आहे, रिंग आहे, पेंडंट सेट आहेत, इयरिंग आहे, लूज ब्रेसलेट आहे, कपल्स रिंग पण तुम्हाला मिळतील बघायला। इथे ह्या जे आहे हे गोल्ड प्लस प्लॅटिनम 18 कॅरेट गोल्ड, त्याला रोज गोल्ड पॉलिश केलेला आहे आणि प्लॅटिनम आहे। काही याच्यात आपण डायमंड पण दिलेले आहे, त्यामुळे त्याचा लुक चांगला दिसतो। सध्या ही खूप ट्रेंडिंग आहे। 8च्या आकारातली जी रिंग आहे ही फार चालते। शिवाय हे पानाचा शेप सुद्धा खूप चालतो, खूप सुंदर आहे हे सगळं ज्वेलरी। रिंग जी आहे स्प्रिंग इफेक्ट दिलेला हे जे ब्रेसलेट आहे हे पण सध्या ट्रेंडिंग मध्ये फार। सो हे जे व्हाईट इथे दिसतंय हा मॅट फिनिश व्हाईट मध्ये केलेला आहे, फिनिश व्हाईट आहे, त्याला रोज गोल्ड पॉलिश केलेलं आहे। रोज गोल्ड पॉलिश करून त्याला आपण डायमंड त्यात बसवलेलं आहे, त्यामुळे अजून त्याचा लुक छान दिसायला पाहिजे। बरोबर। सो आपण बघू शकतो इथून पूर्ण डायमंड बसवलेला आहे। हातामध्ये बघितल्यावर अजून फरक कळतो, डायमंड बसवलेला आहे प्लस प्लॅटिनम आणि गोल्डचा सुद्धा त्यात इफेक्ट देण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर। हे साधारण याचा काय अंदाज असतो, म्हणजे कसं असतं? प्लॅटिनम तसं रेटवर डिपेंड असतं, त्याची मजुरी वेगळी असते। नाहीतर कमीत कमी ब्रेसलेट जरी आता प्लॅटिनमचा रेट पहिला 1.5 पट जास्त होता सोन्याच्या, पण आता खूप कमी आलेला आहे। तेव्हा प्लॅटिनम लोकांना घेणं खूप परवडणार आहे। आता ज्या लोकांना हौस होती की प्लॅटिनम ज्वेलरी घ्यायची आहे तर ती आता ते लोक घेऊ शकतात। बरोबर, कारण प्लॅटिनम मध्ये आता कसं काही ना आता US मध्ये बाहेर तुम्ही दुबईमध्ये वगैरे बघितलं तर जास्त आजकालच्या मुली सोनं घालायला नको म्हणतात, जरा प्लॅटिनम वेगळं वाटतं आणि दिसायलाही छान वाटतं। कपल्स बँड जास्त चालतात, त्यात इयरिंग्स चालतात, नेकलेस चालतात आणि मुली आवडीने घालतात ते। बरोबर। आणि त्याचं वजन कसं असतं, म्हणजे इयरिंगचं घेतलं तर 3-4 ग्रॅम पासून असतं आणि कपल्स रिंगचं घेतलं तर 10 ग्रॅम मध्ये होतात, पण डिपेंड साईज वर। बरं, आणि आज साधारण अंदाज काय आहे प्लॅटिनमच्या रेटचा? प्लॅटिनमचा रेटचा आजचा साधारणतः 35,000 पर्यंत आहे। 35,000 म्हणजे 36,000 पर्यंत रेट आहे। बरोबर, आजचा। आणि तसं रोज कमी जास्त होत राहतं, ते भाव 38,000 39,000 असे रेट चालू कमी जास्त होतात। पण सोनं आता एवढं वरती गेलेलं आहे, त्याच्यापेक्षा हे म्हणजे कस्टमरला घ्यायला खूप चांगलं आहे। बरोबर बरोबर, त्यात ट्रेंडिंग पण होतात ते सगळ्या गोष्टी, लोक आवडही पूर्ण होते आपली। बरोबर, खूपच सुंदर। सो ही किती तोळ्यामध्ये आहे, साधारण किती ग्रॅम? फक्त 3-3.5 ग्रॅम मध्ये विथ पेंडंट्स येते आणि डेली युजला पण चांगले। प्लॅटिनम हा हार्ड धातू आहे, त्यामुळे लवकर तुटायची वगैरे शक्यता नसती त्याला। आणि कानातले इयरिंग्स किती पासून आहे साधारण? ते पण 2-2.5 ग्रॅमचे आहेत। अच्छा, 2-2.5 ग्रॅम। आणि डायमंड आहेत, रोज गोल्ड रेटही सांगितलं, त्यामुळे लोकांना अंदाज लावता येईल अंदाज किती आहे किमतीचा। ब्रेसलेट साधारण किती पासून सुरू होतं आपल्याकडे? ब्रेसलेट आपल्याकडे हे 5-6 ग्रॅम पासून चालू होतं लूज ब्रेसलेट मध्ये। मस्त सुंदर। आणि हा गोल्ड आणि प्लॅटिनम लुक खूप सुंदर दिसतो। त्यात हा सुद्धा बघा मध्यभागी डायमंड लावून खूप सुंदर। हे सुद्धा अतिशय सुंदर असे नाजूक इयरिंग्स आहेत। हे किती पासून आहेत साधारण? हे पण 2-2.5 ग्रॅमचेच आहे। साधारणतः 30-35,000 पर्यंत इयरिंग बसतात छोटे घेतले तर। मस्त। हाही अतिशय सुंदर लुक आहे बघा ह्याचा। आणि हे जे आहे लोलक हे मुव्हिंग आहे ऍक्च्युली, हे चेन पेंडंट पण प्लस नेकलेस म्हणून बोथ यूज करू शकतात। बरोबर, मस्त ही व्हरायटी आपण बघू शकतो प्लॅटिनमची। इथे त्यांनी लुक कसा येणार घातल्यावर ते पण दाखवलेलं आहे। ब्रेसलेटचं पण खूप सुंदर आहेत, म्हणजे तुम्ही ब्रेसलेट बघितलं असेल तर एक कारागिरी डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे। सुंदर। आणि ही जी चेन आहे ना, ही अशी पिळांची, ही खूप सुंदर दिसते ऍक्च्युली। आणि ऍक्च्युली ही डिझाईन तुम्हाला गोल्ड मध्ये बघायला नाही मिळणार। बरोबर बरोबर। आणि गोल्डची डिझाईन जरी प्लॅटिनम मध्ये करायची म्हटलं तरी 90% येऊ शकते, पण 10% नाही, 100% सेम डिझाईन येऊ शकत नाही। जी प्लॅटिनम मध्ये छान दिसते ती तशीच दिसते। बरोबर, जसं तुम्ही म्हटलं होतं की प्लॅटिनम हार्ड आहे, सो गोल्ड तसं पाहिलं तर सॉफ्ट असतं। आणि मी वजनही याचं बघू शकते, खूप हेवी आहे, छान आणि असं दणकट वाटतंय। सो डेली यूजला काहीच हरकत नाही, मस्त पीस आहे। हा किती पर्यंत आहे साधारण अंदाज याचा? हा घेतला तर तुम्ही हा 30 ग्रॅमचा आहे। 30 ग्रॅमचा आहे, बरोबर। यात प्लॅटिनम आहे आणि रोज गोल्ड मिक्स आहे। हो बरोबर, सुंदर।
रोज गोल्ड आता ट्रेंडिंग आहे, म्हणजे जे पिवळं सोनं आहे त्याचं आजकाल नवीन मुलींना नाही आवडत. रोज गोल्ड खूप ट्रेंडिंग आहे. आजकालची मुलं पण नको म्हणतात येलो घालायला, किंवा काहींना असं वाटतं की आपण बाहेरगावी असतो की ते डोळ्यावर येतं पिवळं. बरोबर. त्यापेक्षा हे प्लॅटिनम घातलं तर काहींना कळतं, ज्याला घातलंय त्याला कळतं किंवा समोरच्याला कळतं की आपण काय घातलंय. बरोबर. हे अतिशय सुंदर आहे, पण आपण बघू शकतो प्लॅटिनम याच्यात मॅट फिनिश आणि चमक अशा दोन्ही पद्धती आहे. मॅट फिनिशिंग केलेलं आहे, त्याला शायनिंग, त्याच्यामुळे हे रोज गोल्ड जास्त लुक छान दिसतं. बरोबर. तेच तर 3 कॉम्बिनेशन इथे साधारण आपल्याला बघायला मिळत आहे. हाही बघा अतिशय सुंदर, खूप सुंदर केलेला आहे. त्याचा बघितला असेल तर तुम्ही, ह्याचा लुक खूप सुंदर आहे आणि जेंट्स साठी खूप छान वाटतं, यंग मुलांसाठी वगैरे. किंवा जसं मला एक वाटतंय ना की तुम्ही माझ्या हातावर ठेवा तर हे जसं तुम्ही हलवाल ना तसं याचे इकडे तिकडे होणार आणि बघा ते खूप अतिशय सुंदर दिसतंय, त्यामुळे मस्त. सो एकदम बेस्ट आहे. पण हाही एकदम सुंदर असा लुक असलेला पीस आहे. सो 30 ग्राम पासून आपल्याला इथे जेंट्स ब्रेसलेट अवेलेबल आहेत. इथे सुद्धा बघा पोस्टर पीस मध्ये पीस आहे. सुंदर पोस्टर पीस आपण खूप सेल केले, याच्यासाठी ऑर्डर सुद्धा घेतल्या. अरे वा. आणि कस्टमरला खूप रिक्वायरमेंट आहे या पोस्टर पीसची. इथे सुद्धा आपण ब्रेसलेट बघू शकतो. खूप आता ह्या ब्रेसलेट मध्ये बघितलं तर जेंट्स मध्ये प्लॅटिनम आलेलं आहे, रोज गोल्ड आलंय आणि डायमंड पण आलेले आहेत. डायमंड असल्यामुळे त्याचा लुक अजून सुंदर दिसतो. म्हणजे काहींना थोडस चकाकी पाहिजे किंवा डायमंड दिसायला पाहिजे, मग त्याच्यामुळे हे ते घेऊ शकतात. अतिशय सुंदर लुक आहे, म्हणजे लग्नाच्या वगैरे याला द्यायला खूप छान आहे, खूप सुंदर दिसतंय. बरोबर. शिवाय हा सुद्धा पॅटर्न आपण बघू शकतो. हे मॅट फिनिशिंग केलंय. अच्छा. मॅट फिनिशिंग करून रोज गोल्डची लाईन कडेने दिलेली आहे त्यांनी. अच्छा. वा, मस्त, खूपच सुंदर बघू शकतो. हाही बघा एक पॅटर्न, खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे. प्लॅटिनम जास्त यूज केलेलं आहे आणि रोज गोल्ड बघितलं असेल तर तुम्हाला कमी प्रमाणात. बरोबर. अगदी 4 पॅटर्न झाल्यानंतर तयार एक रोज गोल्डचं पॅटर्न टाकलेलं आहे, पण तरी सुद्धा लुक सुंदर दिसतोय. मस्त. म्हणजे काहींना असं वाटतं नुसतं प्लॅटिनम बघितलं तर असं वाटतं नुसतं स्टील आहे का. बरोबर. त्याच्यामुळे आपण थोडंसं डायमंड, थोडंसं रोज गोल्ड याचं फिनिशिंग केल्यामुळे त्याचा लुक छान दिसतो. हे कपल्स रिंग आहेत. अच्छा. त्या कपल्स रिंग मध्ये तुम्ही बघत असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग मिळतील तुम्हाला बघायला. आता ही जी आहे ही जेंट्स आहे, बरोबर, आणि ह्याला कपल लेडीजची इथे ठेवलेली आहे. तशी तुम्हाला अशी दाखवते, अशी काढून अशी दाखवते. सो ही आपण बघू शकतो. कपल्स रिंग बघायला गेलं तर ही आहे. तशीच तुम्ही ऑर्डर नुसार आपण देतो त्यांना ऑर्डर करून. रेडी असेल तर बेटरच. बरोबर. आणि सुंदर इथे बघा जेंट्सच्या अंगठीला एक डायमंड आहे, गर्ल्सच्या अंगठीला 3 डायमंड इथे लावलेले. लेडीजला कसं डायमंड पाहिजे जास्त आणि जेंट्सला नाही आवडत जास्त चमक, तो पण विचार केलेला आहे. अतिशय छान. आणि इथे बघा एक गोल्ड लुक दिलेला आहे अंगठीमध्ये, जो सेंटरला छोटासा डायमंड लावलेला आहे. इथे 3 डायमंड मध्ये केलेला आहे. सुंदर. हा सुद्धा बघा एकदम वेगळा पीस आहे, वरचा फ्लॅट केलेला आहे जो पॅटर्न आहे तो, त्यामुळे ना खूप सुंदर उठून दिसतंय ते डायमंड्स. वा. याच्यामध्ये हा ब्लू मीना काम केलेलं आहे थोडं, आणि पूर्ण प्लॅटिनम आहे त्याला, थोडासा लुक वेगळा येण्यासाठी. आणि साईडने ही डिझाईन दिलेली, या डिझाईन मुळे त्याचा लुक आलेला आहे. क्योंकि काही लोकांना वेस्टर्न मुलांना आजकाल वेस्टर्न लागतं थोडंसं काहीतरी वेगळं. ही रिंग घालणार तर मी ओल्ड नाही घालणार, म्हणून थोडासा वेगळा चेंजेस म्हणून आपण ही डिझाईन केलेली आहे. खूप सुंदर, मस्त. त्यानंतर हे पॅटर्नही आपण बघू शकतो, जास्त डायमंड वापरून तयार केलेलं आहे. आणि यालाही साईडला बघा डिझाइन केलेली आहे. ही आपली ओल्ड नेहमीची रिंग आहे, ही तुम्हाला डायमंड मध्ये पण बघायला मिळेल, पण प्लॅटिनम मध्ये पण लुक छान दिसतोय त्याचा. ही लेडीजची बघितलं तर अति सुंदर आहे ही, त्याचा लुकच वेगळा आहे. डिझाईन सुद्धा प्लॅटिनम खूप छान दिलेली आहे. त्याला रोज गोल्ड फिनिशिंग आहे, मध्ये डायमंड आहे आणि परत प्लॅटिनम आहे. आणि डायमंड खूप नाजूक असा केले, खूप त्यामुळे गोड दिसतंय. आणि अगदी 5 ग्राम मध्ये ही रिंग आहे, पण दिसताना हेवी दिसते. बरोबर. आपण रिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन आहेत. वेगवेगळी डिझाईन बघायला गेलं तर त्याच्यात तुम्हाला बँड टाईप जास्त दिसतात, कारण एंगेजमेंट रिंगला बँड जास्त लागतात कपल्सला. त्यात हा प्रकार वेगळा दिलेला आहे, त्याला प्रॉपर एंगेजमेंट रिंग म्हणतात, सिंगल डायमंड आणि साईडने आहे रिंग. सुंदर, मस्त आपण बघू शकतो.
अतिशय सुंदर बघा ही रिंग, नाजूक आणि खूप गोड, मुलींना तर नक्की आवडेल कारण नाजूकच, आजकालच्या मुली फार नाजूक आहेत त्यामुळे सुंदर असं पॅटर्न आहे, खूप छान. प्लॅटिनम जास्त प्रमाणात आता घ्यायला लोकांनी काहीच हरकत नाही कस्टमरनी, कारण रेट पण खूप कमी झालेले आहेत प्लॅटिनमचे. ही पण अतिशय सुंदर आहे, हाही प्रकार खूप गोड आहे. आजकाल करंगळीत सुद्धा ही जी आहे ना, ही करंगळीत खूप सुंदर दिसणार आहे, म्हणजे तो आहे बँड याचा पण खूप छान वाटेल इथे सुद्धा. हाही प्रकार अतिशय सुंदर आहे, मस्त. सो प्लॅटिनम मध्ये सुद्धा आपण डायमंड इथे बघितलेले आहे, किती सुंदररित्या वापर केलेला आहे, मस्त. हाही प्रकार आपण खूप सुंदर वेगळा आहे. तुम्ही बघायला गेले तर हा रिंग हे बघा, म्हणजे त्याचं शाईन, त्याचं लुक, आणि अशी जर सेम लेडीजची करायची असेल तर आपण सेम लेडीजची पण करतो, म्हणजे कपल्स बँड असा करून देतो. लेडीजची थोडीशी नाजूक येते, पण दिसायला कपल बँड एकत्र ठेवला तर खूप सुंदर दिसतो. बरोबर. सो त्याला लुक सुद्धा खूप छान आलेला आहे, असा वेगळाच लुक आहे, पैलू पाडल्यासारखा, आणि प्लस रोज गोल्ड आणि प्लॅटिनम असा हा मिक्स केलेला प्रकार खूप गोड दिसतोय. हा सुद्धा आपण प्रकार बघू शकतो. त्याच्या डायमंड नाहीये, बरोबर, पण चमक दिसते, तसं त्यांनी ना तास मारलेले आहेत, तास केलेले असल्यामुळे ते तसं दिसतंय. आणि डिझाईन खूप सुंदर घेतली मधली, ओनली साइडनी डायमंड हे रोज गोल्ड आहे आणि मध्ये प्लॅटिनम घेतलंय, पण ते इतकं नाजूकरित्या काम केलंय ना, तर दिसतंय सुंदर. ते मस्त सुंदर, म्हणजे कारागिराची कमाल ही सगळी मस्त. इथे सुद्धा आपण हे प्रकार बघू शकतो, वेगवेगळी व्हरायटी आहे, सुंदर असे पॅटर्न आहेत. वा, अतिशय सुंदर बघू शकतो आपण. हा पण मस्त, सगळे प्रकार वेगळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारे. ह्याला टोटल हा आपला पोस्टर पीस आहे. अच्छा, मॅट फिनिशिंग म्हणतात त्याला. सेम लेडीजची पण अशीच येते. त्याला एक सिंगल डायमंड, लेडीजला पण सिंगलच डायमंड, किंवा लेडीजला पाहिजे असेल तर अशा पद्धतीने डायमंड पण आपण घेतो, पण ही दिसताना खूप सुंदर दिसते. बरोबर. आणि हाही पॅटर्न मला फार आवडला इथे, याला सुद्धा आपण बघू शकतो, मध्ये फिनिशिंग आणि इथे ग्लॉसी फिनिशिंग आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक छान दिसतोय, खूपच सुंदर दिसतोय, आपण बघू शकतो, मस्त. आणि इथे पण मस्त असा पोस्टर पीस लावलेला आहे, कसा लुक येणार, वेगळं आहे. बरोबर, एंगेजमेंट रिंग ही आपण एक आठवण असते आपली, की शेवटपर्यंत आपण ती काढत नाही, म्हणून एंगेजमेंट रिंग साठी आमच्याकडे भरपूर कपल्स येतात. कधी डायमंड मध्ये पाहिजे असतं, कधी स्पेसिफिक फक्त प्लॅटिनम साठी येतात लोक कपल्स मागायला, पण ते घेतात, आमच्याकडे डिझाईन घेऊन देतात किंवा ऑर्डर करतात. आम्हाला पण खूप आनंद वाटतो ती फॅमिली बघायला, त्याला कपल्स रिंग द्यायला. बरोबर, तेच खूप सुंदर असं कलेक्शन तुम्ही इथे आम्हाला दाखवलं. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.